महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. राज्य सरकारनं 1998 मध्ये पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील वन खात्यासाठी राखीव असलेली 11.86 हेक्टर जमीन खासगी आस्थापनेला विकल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं बेकायदा ठरवलाय. या निर्णयामुळे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला असल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रत्यक्षात न्यायालयानं म्हणजेच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं नारायण राणे यांना धक्का दिलेला नाही, तर त्यांच्यावर मेहरबानी केली आहे, त्यांना अभय दिलं आहे, असंच या निकालावरून दिसून येतं. नेमकं काय आहे हे प्रकरण हे समजून घेऊयात. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. संबंधित जमीन म्हणजे ज्या जमिनी संदर्भात निकाल दिलेला आहे ती जमीन 3 महिन्यात वन खात्याला हस्तांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच देशभरातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अशा प्रकारे कुठे जमीन विकली गेली असल्यास ती वन खात्याकडे हस्तांतरित तातडीने करावी, असं सुद्धा या निकालात म्हटलेलं आहे. सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपला पहिला निर्णय हा दिलेला आहे. पुण्यातील या जमिनी संदर्भातला हा त्यांचा पहिला निर्णय. म्हणजे बघा हे प्रकरण काय आहे नेमकं. पुण्यातल्या कोंढवा बुद्रुक इथल्या वनासाठी राखीव जमीन कृषी वापरासाठी चव्हाण कुटुंबियांना 28 ऑगस्ट 1998 रोजी दिली गेली. त्यावेळी अर्थात महसूल मंत्री होते नारायण राणे. त्यानंतर ही जमीन रिची रिच सहकारी गृहनिर्माण सोसायटीला विकण्यास 30 ऑक्टोबर 1999 ला परवानगी दिली गेली. ही परवानगी पूर्णपणे बेकायदा आहे. अत्यंत मौल्यवान अशी ही वनजमीन चव्हाण कुटुंबियांना कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन दिली, असं न्यायालयानं म्हटलेलं आहे. याबरोबरच पर्यावरण आणि वन मंत्रालयानं 3 जुलै 2007 रोजी रिची रिच सहकारी गृहनिर्माण सोसायटीला दिलेली पर्यावरणाची परवानगी ही न्यायालयानं रद्द ठरवली आहे. पर्यावरण मंत्रालयानं नागरी वस्ती, दुकानं आणि IT कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी ही परवानगी दिली होती. न्यायालयानं म्हटलंय की ही जमीन वनजमीन म्हणून राखीव आहे, पण आता ती महसूल विभागाच्या अखत्यारीत आहे. ती 3 महिन्यांच्या आत वन खात्याकडे हस्तांतरित करावी. वन क्षेत्राचा कुठल्याही इतर कारणांसाठी वापर करायचा असेल तर केंद्र सरकारची परवानगी हवी. रिची रिच सहकारी गृहनिर्माण सोसायटीला संबंधित जमीन वनजमीन असल्याची पूर्ण जाणीव होती, तरी सुद्धा त्यांनी चव्हाण कुटुंबियांशी व्यवहार केला. त्यांच्या नावावर प्रत्यक्षात जमीन येण्यापूर्वीच हा व्यवहार केला. रिची रिच सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि चव्हाण कुटुंबियांचे सदस्य यांच्यातील हा व्यवहार पूर्णपणे बेकायदा आहे. चव्हाण कुटुंबियांच्या नावे जमीन असल्याच्या अटीच्या विरोधात आहे. जुलै ते ऑगस्ट 1998च्या दरम्यान ज्या वेगाने घटना घडलेल्या आहेत, म्हणजे या जमिनीच्या हस्तांतरणाच्या संदर्भातल्या, त्यावरून यातल्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात, असं सुद्धा स्पष्टपणे न्यायालयाने नोंदवलेलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे आणि पुण्याच्या तत्कालीन विभागीय आयुक्तांनी नागरिकांच्या विश्वासाला तडा दिला हे सांगताना आम्हाला जराही संकोच वाटत नाही, अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयानं म्हणजे खंडपीठानं या प्रकरणाच्या संदर्भात नाराजी नोंदवली. हे प्रकरण राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील लागे बांधे दाखवणारे उत्तम उदाहरण आहे. यामुळे वन खात्याची जमीन व्यावसायिक कारणांसाठी वापरायला परवानगी मिळाली. त्यासाठी ज्या मागासवर्गीय घटकातील लोकांच्या जमिनी सार्वजनिक कामासाठी ताब्यात घेतल्या, त्यांचे पुनर्वसन करण्याचे कारण दिले गेले. महाराष्ट्राचे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी लोकांच्या विश्वासाला तडा दिला, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं आहे. म्हणजे निकालाच्या ज्या बातम्या वृत्तपत्रांच्या मधून प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याचा सर्वसाधारणपणे आशय अशा प्रकारचा आहे. अर्थात एकूण या बातम्या बघितल्यानंतर त्या अर्धवट माहितीवर आहेत. त्याचमुळं सरन्यायाधीश गवई यांचा नारायण राणे यांना धक्का किंवा दणका असा निष्कर्ष अनेकांनी परस्परच काढलेला आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं दिसून येतं. लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये दीर्घकाळ न्यायालयीन कामकाजाचं वृत्तांकन करणाऱ्या अजित गोगटे यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे आणि त्यांनी या निकालपत्रातील तपशिलावर प्रकाश टाकलेला आहे. शिवाय
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नारायण राणे यांच्यावर मेहरबानी केल्याचं निरीक्षण सुद्धा त्यांनी नोंदवलं आहे. बघा, भारतीय वन कायद्यानुसार गेली 150 वर्षे संरक्षित वन म्हणून अधिसूचित असलेली आणि आता पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेली 29 एकर 15 गुंठे जमीन वन क्षेत्रातून वगळून चव्हाण नावाच्या एका कुटुंबाला शेतीसाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्राचे महसूल मंत्री या नात्याने नारायण राणे यांनी सुमारे 30 वर्षापूर्वी घेतला होता. तो निर्णय बेकायदा ठरवत रद्द करण्याचा निकाल देऊन देशाचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राणे यांना मोठा दणका दिला, अशा बातम्या गुरुवारी बहुतांश माध्यमांनी प्रसिद्ध केल्या. परंतु न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठाने या संदर्भात दिलेलं 88 पानी मूळ निकालपत्र वाचल्यास वस्तुस्थिती तशी नाही हे स्पष्ट होतं. न्यायालयानं राणे यांच्यावर एक प्रकारे मेहरबानीच केली असल्याचं दिसून येतं. सरकारकडून फक्त शेती करण्यासाठी दिलेली ही जमीन नंतर चव्हाण कुटुंबानं रिची रिच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला विकली. आज त्या जागेवर रहिजा आय टी पार्क, सोसायटीचे निवासी संकुल आणि व्यापारी संकुलाच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. संरक्षित वन असलेल्या या जमिनीवर कॉन्क्रीटचे जंगल उभे राहण्यामागच्या संपूर्ण निर्णय प्रक्रियेला नागरिक चेतना समिती या स्वयंसेवी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती गवई, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मशिहा आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे काही दिवसांपूर्वी सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायमूर्ती गवई सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्या प्रकरणाचा निकाल दिला गेला. नारायण राणे यांचा निर्णय न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला असे म्हणणे सुद्धा पूर्णांशी सत्य नाही. या प्रकरणाच्या सुनावणीत सुरुवातीला न्यायालयानं स्वतःच नेमलेल्या स्थायी स्वरूपी केंद्रीय उच्चाधिकार समितीस चौकशी करायला सांगितलेलं होतं. म्हणजे या सगळ्या प्रकरणात मध्ये न्यायालयानेच नेमलेली चौकशी समिती होती आणि त्या चौकशी समितीचा अहवाल खूप महत्त्वाचा होता, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे. या प्रकरणातील सर्व निर्णय पूर्णपणे बेकायदा असल्याने ते रद्द केले जावे असा अहवाल समितीनं 2008 मध्येच दिला होता. त्यावरून न्यायालयाचा निकाल काय असेल याची कल्पना आलीच होती. त्यामुळे ही जमीन चव्हाण कुटुंबात देण्याचा 4 ऑगस्ट 1998 रोजीचा मूळ निर्णय राज्य सरकारने या आधीच स्वतःहून मागे घेतला होता. बघा, म्हणजे हा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतलेला होता. सर्वोच्च न्यायालय नवीन काहीही केले नाही. न्यायालयानं फक्त सरकारच्या या निर्णय मागे घेण्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. नारायण राणे, पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त, चव्हाण कुटुंबीय आणि रिची रिच सोसायटीचे मुख्य प्रवर्तक अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर खंडपीठानं ताशेरे मारले आहे. मात्र न्याय करण्याचे कर्तव्य न्यायालयाने चोख बजावलेले नाही असे दिसते. या बेकायदा निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या नारायण राणे यांच्यासह इतरांच्यावर फौजदारी खटले दाखल केले जावेत अशी शिफारस समितीने केली होती. बघा, म्हणजे नारायण राणे यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची समितीने शिफारस केली होती, परंतु समितीची शिफारस न्यायालयाने कोणतेही समर्पक कारण न देता पूर्णपणे दुर्लक्षित केली. ही जमीन परत घेऊन ती पुन्हा मूळ स्थितीत आणावी ही समितीची आणखी एक शिफारस सुद्धा न्यायालयानं अर्धवटपणे स्वीकारली. कायद्यानुसार संरक्षित वन असलेल्या परंतु प्रत्यक्षात महसूल खात्याच्या नावे असलेल्या या संबंधित जमिनीचा ताबा राज्य सरकारनं 3 महिन्यात वन विभागाकडे सुपूर्द करावा एवढाच आदेश दिला गेलाय. बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या या जमिनीवर बेकायदा उभे राहिलेले कॉन्क्रीटचे जंगल जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले गेलेले नाहीत हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. इमारतींसह ही जमीन वन खात्याकडे सुपूर्द करून गमावलेल्या संरक्षित वनाची भरपाई कशी होणार हे अनाकलनीय आहे. म्हणजे एकूणच या सगळ्या प्रकरणात लक्षात येतं की सर्वोच्च न्यायालयानं फार काही वेगळा निकाल दिलेला नाही. एकूण परिस्थिती पाहून आणि न्यायालयानं नेमलेल्या समितीच्या अहवालाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनं त्या संदर्भातला निर्णय घेतला होता आणि त्यावर इथं फक्त सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केली आणि तिथं राणे यांना त्यांनी अभय दिलेला आहे. प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी सुद्धा या संदर्भात
एक फेसबुक पोस्ट केले. त्यात त्यांनी म्हटलंय की वन जमीन वाटप प्रकरणात नारायण राणे आणि इतर दोषी आढळले आहेत असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. याबाबतची सीईसी कमिटी नेमली होती. त्या रिपोर्टमध्ये सुद्धा नारायण राणे यांना दोषी धरलेला आहे. सरोदे यांच्या म्हणण्यानुसार आता सध्या सीबीआयकडे हे प्रकरण आहे आणि इथं मोठी हेराफेरी होण्याची शक्यता आहे अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता नारायण राणे यांच्यावर FIR नोंदवण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. एकूणच हे प्रकरण गुंतागुंतीचं आणि एकूण राजकीय मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेपाचं आहे. सरन्यायाधीशांनी आपल्या पहिल्याच निकालात महाराष्ट्रातील एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला अभय दिलंय असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.